दुसरीकडे शिवाजी कर्डिले यांच्या निधनाच्या नंतर रिक्त झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीचा पेचही कायम आहे। भाजप बिनविरोध निवडीसाठी सध्या आग्रही दिसते। दुसरीकडे काँग्रेसने इथे देखील उमेदवार देण्याची भूमिका घेतली, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय। पोटनिवडणुकीच्या संदर्भात मातोश्रीवरती राहुरी आणि नाशिकमधल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली। माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेसाठी आग्रही आहेत। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची खेवरे यांनी कालच भेट घेतली आणि ही जागा सोडण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे। उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली। सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे। बाकीच्या 2 पक्षाशी साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे। मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे। अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे। त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।